नमस्कार अमरावती. अमरावतीत आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीटी नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी पोलिसांनी एका अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला. पोलिसांना या फ्लॅटमध्ये एका महिलेच्या माध्यमातून देहव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तसेच नागपूर येथून एका तरुणीला या ठिकाणी बोलवण्यात आल्याची माहितीही पोलिसांच्या हाती आली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पडताळणी केली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत 2 महिला आणि 2 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात पीटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा कथित प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता, यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात का, याचा तपास राजापेठ पोलीस करीत आहेत. अमरावतीत गजबजलेल्या परिसरातील आलिशान फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू असल्याने परिसरातही चर्चेला उधाण आले आहे. महिलांवरचे जे गुन्हेचे प्रमाण आहे ते वाढतच आहे. त्याचे प्रमाण कमी व्हावे याकरिता आपण शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये आपले 10 दामिनी पथक रोज फिरतात. त्याचप्रमाणे एक मोठा डग्गासुद्धा आपण दामिनीचा फिरत असतो. महिलांना वेळोवेळी सुरक्षा प्राप्त झाली पाहिजेत. त्याचप्रमाणे CP साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण या 8 दिवसापूर्वी 3 दिवसाचे कराटे शिबिर घेतले होते. तसेच CP सरांचे नेहमी असे म्हणणे असते की शहरामध्ये महिलांवर कुठेच अत्याचार झाले नाही पाहिजेत. त्याकरिता आपण पिटाच्या कारवाईकरिता मागील 20 ते 25 दिवसापासून आपण सारखं रेखीकरण चालू होते. काल आपल्याला अशी गुप्त माहिती मिळाली की TT नगर येथे एक महिला तिच्या घरामध्ये जागा उपलब्ध करून वेश्या व्यवसाय करत आहे. त्याकरिता आम्ही आमच्या टीमला आणि पंचांना ही सदरची माहिती दिली आणि घटनास्थळावर पोहोचलो. तिथे आम्हाला एक महिला तिच्या घरामध्ये आणि जिने जागा उपलब्ध करून दिली होती आणि दुसरी महिला जी नागपूर येथून नेहमी अमरावती येते आणि वेश्या व्यवसाय करते. तसेच 2 तरुण मुले मिळून आली. त्यावर आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांना कुठलेही योग्य कारण सांगता आले नाही. तसेच तिथे आम्हाला कंडोमचे पाकिटसुद्धा मिळून आले आणि त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही इथे शारीरिक संभोगाकरता जमलेला आहे. त्याकरिता आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन पिटाची कारवाई केली.